यानंतर पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली ती म्हणजे या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलंय। याच आदिलनं पर्यटकांवरती गोळ्या चालवल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिली। आदिल हुसेन ठोकरनं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसूरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळतेय। अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे आणि 22 एप्रिलला पहलगाम जवळच्या बैसरन इथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा जो काही मृत्यू झाला। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हा सध्या फरार आहे। त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती शोध घेण्याचं काम सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल हा 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता। तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला। त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची देखील माहिती समोर आली आहे आणि 2024च्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी पूंछ या भागामध्ये आणि या वर्षीच्या सुरुवातीला घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत दिसला होता। तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल हा नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला आणि दोडा किश्तवाड या भागामध्ये तो सक्रिय होता। आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे। आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है। साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए, इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले। तिथले जे अँकर्स आहेत, तिथले जे एडिटर्स आहेत, ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत, म्हणतात की बघा हे भारतीय नेते या पक्षाचे म्हणतायत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं। तर अशा प्रकारचं जे खोट्या नाट्या बातम्या पसरवतात, खोट्या आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रकार करत आहेत, त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत। याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल, कारण त्यांचे आयुष्य काश्मीरमध्ये फार तर 5 ते 6 महिने एवढंच असतं।